नमस्कार, तुम्ही पाहताय आपलं महानगर लाईव्ह। देशाच्या राजकारणासाठी आजचा दिवस फार महत्वाचा आणि मोठा होता, कारण आज गेल्या 12 वर्षात मोदी सरकारच्या काळात जे घडलं नव्हतं ते घडलं। ते म्हणजे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा आज राजीनामा घेण्यात आला। त्यानंतर सीजेपी म्हणजेच कॉकरोच जनता पार्टी आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये ज्या सीजेपीच्या मागण्या होत्या तिन्ही मागण्या मान्य झाल्या आणि यानंतर सीजेपीने आपलं आंदोलन मागे घेतलं। आणि तिसरी एक मोठी घडामोड आज घडली, ती म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तातडीने दिल्लीला गेले, दिल्लीमध्ये वरिष्ठांना भेटले आणि पुन्हा महाराष्ट्रात आले। पण या भेटीत नेमकं काय घडलं हे सगळं गुलदस्त्यात येत। आजच्या या तिन्ही महत्वाच्या घडामोडींवर आपण एक धावता आढावा घेणार आहोत। त्यामध्ये पहिली घडामोड अशी की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा। धर्मेंद्र प्रधान हे देशाचे केंद्रीय शिक्षण मंत्री होते, पण नीट पेपर फुटी प्रकरणानंतर ते वादाच्या घेऱ्यात सापडले आणि त्यांचा आज राजीनामा घेण्यात आला। कॉकरोच जनता पार्टी म्हणजेच अभिजित दिप्पे यांच्या नेतृत्वात सीजेपीने मोठं आंदोलन, एक मुवमेंट उभी केली आणि त्या मुवमेंट नंतर सातत्याने शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेण्यात यावा यावर जोर देण्यात आला आणि त्यानंतर आज अखेर शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा झाला। यामागचं कारण असं की केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी जबाबदारी स्वीकारावी, केंद्र सरकारने ही जी नेट पेपर फुटी प्रकरण आहे याबद्दल जबाबदारी स्वीकारावी, यासाठी हा राजीनामा घेण्यात आला किंवा ही त्यांची मागणी होती। आणि त्याचबरोबर कॉकरोच जनता पार्टीच्या ज्या 3 महत्वाच्या मागण्या होत्या त्या देखील आज पूर्ण झाल्या। त्यामधली पहिली एक होती ती म्हणजे केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा। दुसरी अट, या पेपर फुटी प्रकरणामुळे ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या त्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना 1 कोटीची मदत। त्यासोबतच तिसरी आणि महत्वाची अट म्हणजे दिल्लीत जे काही आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये कोणत्याही आंदोलकांवर गुन्हा न दाखल होणं, ही देखील अट मान्य करण्यात आली। ही अट केंद्र सरकारने मान्य केली। केंद्र सरकारकडून एक शिष्टमंडळ होतं, त्यामध्ये जितेंद्र सिंह, जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह हे केंद्र सरकारच्या बाजूने बोलत होते। अभिजित दिप्पे यांच्या बाजूने आशुतोष रांका आणि सौरभ दास हे केंद्र सरकारशी संवाद साधत होते। हे चौघांच्या बैठकीमध्ये ज्या काही अटी होत्या सीजेपीच्या किंवा ज्या काही मागण्या होत्या त्या मान्य झाल्या आणि कॉकरोच जनता पार्टीने आज आपलं आंदोलन मागे घेतलं। त्यासोबतच देवेंद्र फडणवीस, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज पहाटे पंढरपुरात होते। पंढरपुरातून त्यांनी शासकीय महापूजा पार पडली। तुम्हाला तर माहितीच आहे, आज आषाढी एकादशीचा दिवस, महाराष्ट्राच्या संत परंपरेचा सर्वात महत्वाचा दिवस, वारकरी संप्रदायातला सगळ्यात महत्वाचा दिवस। त्यामुळे आज आषाढी वारी असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सपत्नीक पंढरपुरात होते। दोघांनीही शासकीय पूजा पार पाडली आणि त्यानंतर जसा दिवस पुढे गेला तशा राजकीय घडामोडी घडल्या, दिल्लीतून मोठ्या घडामोडी घडल्या आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला रवाना झाले। दिल्लीत त्यांनी वरिष्ठांची भेट घेतली आणि त्यानंतर ते थेट महाराष्ट्रात आले। या भेटीत काय झालं हे अद्याप कुणाला कळलेलं नाही, त्यामुळे नेमकं या भेटीचा अर्थ काय लावायचा, काही राजकीय चर्चा अशा देखील आहेत की देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात संधी मिळू शकते, त्यासोबतच किंवा एखादा मोठा राजकीय उलथापालथ येत्या काही दिवसात होऊ शकते, म्हणजेच महाराष्ट्राच्या राजभवनावर एखादा मोठा शपथविधी होऊ शकतो। त्यासोबतच दिल्लीत देखील असाच एक प्रकारचा शपथविधी होईल। त्यामुळे जे काही फडणवीस आणि अमित शहा यांची जी भेट झाली, या भेटीत नेमकं काय घडलंय हे अद्याप कुणाला माहिती नाही। त्यामुळे येत्या काळात काय होईल हे पाहणं महत्वाचं असणार आहे। त्यासोबतच आपण पुन्हा कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाकडे येऊ। हे आंदोलन देशातलं असं आंदोलन होतं की ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं नेतृत्व नव्हतं। अभिजित दिप्पे हे एक मीडियम होते ज्यांनी ही मुवमेंट सुरू केली। ही मुवमेंटला सुरुवातच झाली होती की सर्वोच्च न्यायालयाचे जे सरन्यायाधीश आहेत त्यांच्या एका विधानाने या मुवमेंटला सुरुवात झाली आणि त्यानंतर ही चळवळ हे संपूर्ण देशभरात पसरली। याचं लोन महाराष्ट्रातही आलं। आपण सगळीकडे पाहतोच आहोत, मुंबई असेल, पुणे असेल, नाशिक असेल, या सर्व महत्वाच्या शहरांमध्ये, त्यासोबतच खेडोपाड्यांमध्ये देखील विद्यार्थी एकजूट झाले आणि त्यांनी शिक्षण व्यवस्थेवर ताशेरे ओढत या मंत्र्यांचा किंवा या सरकारला जागा करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर आज आपण मोठा राजीनामा पाहिला। त्यामुळे आजचा जो दिवस होता तो या अर्थीच महत्वाचा होता, कारण ही तरुणांची जी एकजूट होती याला कुठलंही राजकीय पाठबळ नव्हतं। त्यामुळे ह्या तरुणांच्या एकजुटीसमोर सरकार झुकलं। जेव्हा अशा इथून मागे ज्या राजकीय घडामोडी घडल्या त्याच्यामध्ये बरेचदा राजकीय पक्ष एकत्र आले होते किंवा काही राजकीय नेत्यांनी या राजकीय नेत्यांच्या पुरस्कृत अशा चळवळी झाल्या, पण ही चळवळ तशी अद्याप तरी तसं असल्याचं समोर आलं नाही। कारण सोनम वांगचुक, सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक, अभिजित दिप्पे
हे दोघं एकत्र आले आणि त्यांनी तरुणांना घेऊन एक चळवळ उभी केली आणि आज त्या चळवळीचा विजय झाला. त्यासोबतच आज केंद्रीय मंत्रिमंडळात एक मोठा बदल झाला. बदल म्हणण्यापेक्षा की एका मंत्र्याचा राजीनामा घ्यावा लागला. ही एक प्रकारे केंद्र सरकारची नामुष्की होती, कारण जी व्यवस्था आपण उभी केली आहे, ज्या व्यवस्थेतून आपले पुढचं भविष्य घडणार आहे, या भविष्यालाच जर या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह असतील, या व्यवस्थेबाबत साशंकता असेल, त्यामुळे हा राजीनामा त्या दृष्टीने फार महत्वाचा होता आणि आज तो पायंडा पडला. हो, मोदी सरकारच्या काळातही राजीनामे होऊ शकतात. काही वर्षांपूर्वी राजनाथ सिंह यांनी एक विधान केलं होतं की हे युपीए सरकार नाही की यामध्ये मंत्र्यांचे राजीनामे होतात, पण यावरच आता असं म्हणावं लागेल की मोदी सरकारमध्येही राजीनामे होऊ शकतात. जर सरकार चुकलं, व्यवस्था चुकली, तर हे राजीनामे क्रमप्राप्त आहेत किंवा हे होऊ शकतात, हे आजच्या केंद्र सरकारच्या निर्णयाने दाखवून दिलं. त्यामुळे आज ह्या ज्या सगळ्या घडामोडी घडल्या आणि त्यासोबतच देवेंद्र फडणवीस ते देखील दिल्लीत होते, त्यामुळे त्यांच्याशी निगडीत देखील ही घडामोड म्हणावी लागेल. कारण एकीकडे राजीनामा होणं, दुसरीकडे ज्या नेत्या महाराष्ट्रातला जो मोठा चेहरा आहे देवेंद्र फडणवीस, ज्यांच्याविषयी कायम म्हटलं जातं की ते येत्या काळात दिल्लीत महाराष्ट्राचं नेतृत्व करतील किंवा दिल्लीमध्ये त्यांना मोठं मंत्रीपद मिळू शकतं, त्यांची एका मोठ्या पदावर वर्णी लागू शकते. अशामध्ये देवेंद्र फडणवीस दिल्लीत असणं, यामुळे या सर्व घडामोडी पाहता आजचा दिवस हा देशासाठी आणि महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्वाचा आहे. त्यासोबतच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील आता दिल्लीला जाणार आहेत. त्यामुळे त्यांच्या भेटीमध्ये नेमकं काय होतं आणि नेमकं आजची रात्र फार महत्वाची असेल. आज रात्री काही घडामोडी घडतात का हे पाहणं देखील महत्वाचं असेल. तुम्ही अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आपलं महानगर लाईव्हशी जोडलेले राहा आणि आमच्या व्हिडिओवर कमेंट करा आणि आमचा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा. धन्यवाद.